नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण गव्हर्नमेंट BAMSचा एक्सपेक्टेड कट ऑफ 2025चा बघायचा आहे. हा स्टेट कोटामधला असेल. हा राऊंड वाईज आणि कॅटेगरीनुसार असणार आहे. पहिली कॅटेगरी ओपन कॅटेगरी राऊंड 1 गेल्या वर्षी 565ला क्लोज झाला. SML होती 10,803. ऑल इंडिया रँक होती 1,18,011. मग गेल्या वर्षीची जी ऑल इंडिया रँक होती त्याच्या करस्पॉन्डिंग या वर्षीची जी ऑल इंडिया रँक असेल त्याला ॲप्रॉक्सिमेट मार्क हवेत 453. मग 453 मार्क असतील तर ओपन कॅटेगरीमध्ये राऊंड 1ला गव्हर्नमेंट BAMSला ॲडमिशन मिळू शकतं. पुढचं आहे राऊंड 3. गेल्या वर्षी मार्क हवे होते 552. SML होती 12,154. ऑल इंडिया रँक होती 1,33,996. मग गेल्या वर्षी जी रँक होती त्या रँकच्या जवळपास यावर्षी जी रँक असेल त्याचा स्कोअर असला पाहिजे 443. मग 443 जर मार्क असतील तर राऊंड 3ला ओपन कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट BAMSला ॲडमिशन मिळू शकतं. आता पुढचा राऊंड आहे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. गेल्या वर्षी मार्क हवे होते 509. SML होती 16,192. ऑल इंडिया रँक होती 1,88,195. मग या रँकच्या ॲप्रॉक्सिमेट जी रँक असेल त्यासाठी मार्क अंदाजे असतील 417. पुढची कॅटेगरी आहे OBC कॅटेगरी. मग OBC कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी राऊंड 1ला 562 मार्क हवे होते. SML होती 11,202. ऑल इंडिया रँक होती 1,22,562. मग गेल्या वर्षी या रँकच्या आसपास या वर्षीची जी रँक असेल त्यासाठी ॲप्रॉक्सिमेट मार्क असतील 450. आता राऊंड 3. गेल्या वर्षी राऊंड 3ला 500 मार्क हवे होते. SML होती 12,604. ऑल इंडिया रँक होती 1,46,700. मग या रँकच्या ॲप्रॉक्सिमेट जी रँक असेल त्या रँकला या वर्षी मार्क असतील 434. पुढचा राऊंड आहे स्टे व्हॅकन्सी राऊंड. गेल्या वर्षी 495ला ॲडमिशन मिळाली होती. SML होती 17,458. ऑल इंडिया रँक होती 1,39,578. या रँकच्या आसपास या वर्षीची रँक असेल की ज्याला मार्क असतील ॲप्रॉक्सिमेट 439. यावर्षी गव्हर्नमेंट BAMSसाठी OBC कॅटेगरीचा राऊंड 1चा कट ऑफ असेल ॲप्रॉक्सिमेट 450. राऊंड 3चा कट ऑफ असेल 434 आणि स्टे राऊंडचा कट ऑफ असेल 439. पुढची कॅटेगरी आहे ACBC. मग ACBC कॅटेगरीमध्ये राऊंड 1ला गेल्या वर्षी ॲडमिशन मिळालं होतं 562ला. SML होती 11,067. ऑल इंडिया रँक होती 1,21,178. मग याच रँकच्या ॲप्रॉक्सिमेट आत्ताची रँक जी असेल की जिला मार्क असतील 451. थर्ड राऊंडसाठी गेल्या वर्षी ACBC कॅटेगरीमध्ये 540ला ॲडमिशन मिळालं होतं. SML होती 13,275. ऑल इंडिया रँक होती 1,48,359. मग या गेल्या वर्षीच्या रँकसाठी या वर्षी जी रँक असेल त्याचे मार्क असतील ॲप्रॉक्सिमेट 434. पुढचा राऊंड आहे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. मग स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड गेल्या वर्षी 511ला क्लोज झाला होता. SML होती 16,054. ऑल इंडिया रँक होती 1,85,979. मग गेल्या वर्षीची ही रँक होती. मग यावर्षी याच रँकच्या ॲप्रॉक्सिमेट मार्क असतील 414. म्हणजे ACBC कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ असेल 451. राऊंड 3चा कट ऑफ असेल ॲप्रॉक्सिमेट 434 आणि स्ट्रे राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ असेल 414. पुढची कॅटेगरी आहे SC कॅटेगरी. मग SC कॅटेगरीसाठी गेल्या वर्षी राऊंड 1चा कट ऑफ होता 490. SML होती 18,206. ऑल इंडिया रँक होती 2,20,232. मग या गेल्या वर्षीच्या रँकसाठी यावर्षी जी रँक असेल यासाठी कट ऑफ असेल 395. राऊंड 3 गेल्या वर्षी कट ऑफ होता 477. SML होती 19,068. ऑल इंडिया रँक होती 2,34,546. मग गेल्या वर्षीच्या या रँकसाठी यावर्षी जी रँक असेल त्याचा कट ऑफ असेल 388. आता SC कॅटेगरीसाठी स्ट्रे राऊंडसाठी गेल्या वर्षी कट ऑफ होता 452. SML होती 21,249. ऑल इंडिया रँक होती 2,72,040. मग गेल्या वर्षीची ही रँक होती त्याच्या ॲप्रॉक्सिमेट जी रँक असेल त्यासाठी मार्क असतील ॲप्रॉक्सिमेट 371. मग SC कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ असेल 395.
राऊंड 3चा कट ऑफ असेल 388 आणि स्टे राऊंडचा कट ऑफ असेल ॲप्रॉक्सिमेट 371. आता आहे एस टी कॅटेगरी. गेल्या वर्षी राऊंड 1चा एस टी कॅटेगरीचा कट ऑफ होता 368. SML होती 30,021. ऑल इंडिया रँक होती 4,40,471. मग ही जी रँक होती ती त्या रँकचे ॲप्रॉक्सिमेट रँक यावर्षी जी असेल त्यासाठी मार्क असतील 301. आता राऊंड 3साठी गेल्या वर्षीचा कट ऑफ होता 357. SML होती 30,568. ऑल इंडिया रँक होती 4,51,036. मग या रँकसाठी यावर्षीची जी रँक असेल त्यासाठी ॲप्रॉक्सिमेट मार्क लागतील 297. पुढे आहे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. गेल्या वर्षीचा कट ऑफ होता 335. SML होती 33,154. ऑल इंडिया रँक होती 5,03,051. मग या रँकच्या आसपास जी रँक असेल त्यासाठी ॲप्रॉक्सिमेट कट ऑफ असेल 280. म्हणजे यावर्षी एस टी कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ असेल ॲप्रॉक्सिमेट 301. राऊंड 3चा असेल 297 आणि स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडचा असेल 280. पुढची कॅटेगरी आहे NT1 दॅट इज NTB कॅटेगरी. मग गेल्या वर्षी राऊंड 1चा कट ऑफ होता 531. SML होती 14,335. ऑल इंडिया रँक होती 1,62,297. मग त्यासाठी यावर्षीचे मार्क असतील ॲप्रॉक्सिमेट 426. मग NTB म्हणजे NT1साठी राऊंड 3चा कट ऑफ गेल्या वर्षी होता 506. SML होती 16,528. ऑल इंडिया रँक होती 1,93,356. मग या रँकच्या आसपास यावर्षी जी रँक असेल त्याचा ॲप्रॉक्सिमेट कट ऑफ असेल 404. पुढे स्ट्रे व्हॅकन्सीसाठी NT1 कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षीचा कट ऑफ होता 406. SML होती 23,398. ऑल इंडिया रँक होती 3,50,151. मग या रँकसाठी यावर्षी जी रँक असेल त्या रँकचा ॲप्रॉक्सिमेट कट ऑफ असेल 336. यावर्षी NT1 म्हणजे NTB कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ असेल 426. राऊंड 3चा कट ऑफ असेल 404. स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडचा कट ऑफ असेल 336. पुढची कॅटेगरी आहे NT2 म्हणजे NTC. मग गेल्या वर्षी राऊंड 1चा कट ऑफ होता 561. SML होती 11,270 आणि ऑल इंडिया रँक होती 1,23,286. मग या रँकच्या ॲप्रॉक्सिमेट यावर्षी जी रँक असेल त्याचा कट ऑफ असेल 448. राऊंड 3चा कट ऑफ होता गेल्या वर्षी 536. SML होती 13,663. ऑल इंडिया रँक होती 1,53,191. या रँकसाठी यावर्षी मार्क असतील 431. पुढचा आहे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. मग गेल्या वर्षी NT2 कॅटेगरीसाठी स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडला 480ला ॲडमिशन मिळाली होती. SML होती 18,691. ऑल इंडिया रँक होती 1,28,325. मग यावर्षी याच्या आसपास जी रँक असेल त्यासाठी मार्क लागतील 391. म्हणजे NT2 म्हणजे NTC कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ असेल 448. राऊंड 3चा कट ऑफ असेल 431 आणि स्ट्रे व्हॅकन्सीचा कट ऑफ असेल 391. पुढची कॅटेगरी आहे NT3 दॅट इज NTD. मग गेल्या वर्षी NT3 कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ होता 564. SML होती 10,929. ऑल इंडिया रँक होती 1,19,516. मग गेल्या वर्षीच्या या रँकसाठी यावर्षी जी रँक असेल त्याचा ॲप्रॉक्सिमेट स्कोर असेल 450. NT3साठी गेल्या वर्षी राऊंड 3चा कट ऑफ होता 541. SML होती 13,142. ऑल इंडिया रँक होती 1,46,700. या रँकच्या आसपास यावर्षी जी रँक असेल त्याचा स्कोर असेल ॲप्रॉक्सिमेट 435. पुढची आहे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. स्टे व्हॅकन्सी राऊंडसाठी गेल्या वर्षी कट ऑफ होता 474. SML होती 19,375. ऑल इंडिया रँक होती 2,39,413. मग या रँकसाठी यावर्षी जी रँक असेल त्याचा ॲप्रॉक्सिमेट कट ऑफ असेल 385. म्हणजे NT3 म्हणजे NTD कॅटेगरीसाठी राऊंड 1चा कट ऑफ असेल 450. राऊंड 3चा कट ऑफ असेल 435. स्ट्रे व्हॅकन्सीचा कट ऑफ असेल 385. असा असेल ॲप्रॉक्सिमेट गव्हर्मेंट BAMSचा स्टेट कोटामधना राऊंड वाईज कॅटेगरीनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ. या कट ऑफमध्ये थोडासा फरक पडू शकतो. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू.
पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.